सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बालाजी विषय हा देवस्थान व्यंकटेश बालाजी नाशिक हा विषय 1972 ला सातबाऱ्यावरती एका चुकीच्या परिपत्रकाने लागला गेला। त्या चुकीच्या परिपत्रकाचा अर्थ काढून संपूर्ण गावावरती 1605 ची नोंद टाकून संपूर्ण 211 हेक्टर .97 म्हणजे 550 एकर क्षेत्र हे देवस्थानच्या मालकीचं झालं वरच्या याच्यात नाव येऊन। त्यानंतर मी केस टाकली 19/5/2017 ला। मला पहिली नोटीस आली 4 सप्टेंबर 2018 ला, दुसरी नोटीस आली 25 ऑक्टोबर 2018 ला, चौथी नोटीस आली 28 ऑक्टोबर 2021 ला, चौथी नोटीस 8 जुलै 2021 ला आणि शेवटची नोटीस आली 24 जानेवारी 2020 ला। त्याचा निकाल झाला 28 जून 2022 ला। पिटिशन करता मीच आहे, नोटिसा माझ्या नावानी, ऑर्डर सुद्धा माझ्या नावानी। ही बाळासाहेब थोरातांची ऑर्डर आहे। या ऑर्डर मध्ये जे म्हटलंय अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येऊन 1605 ची नोंद रद्द करण्यात येत आहे। यात कुठले दुसरे अर्जदार नाहीये। 6410 ची नोंद आहे। जी नोंद देवस्थान रद्द झाला ती 6410 ची नोंद आहे। एकूण 11,068 खातेदार आहे। माझी जमीन आहे 5 बिघे। मी भांडलो 550 बिघ्यासाठी, गावच्या 550 एकर साठी। देवस्थानने त्याच्यावर अपील केलं हायकोर्टला। त्या हायकोर्टामध्ये पण अपील करता माझ्याच नावाने त्यांनी अपील केलेलं आहे। संजय अशोक हंडोरे हे हायकोर्टचं अपील आहे। हायकोर्टमध्ये अजून लढतो आहे। तुम्ही मी माझं कार्यालय प्रचार कार्यालय इथे आणि समोर तलाठी कार्यालय, तिथून माझा प्रवास चालू झाला, इथपर्यंत मी आलेलो आहे। मी त्याच्यावर थांबलो नाही। मी आता उभा आहे, माझ्या प्रचार कार्यालयात तो आहे सर्वे नंबर 79, त्याच्या बाजूचा आहे सर्वे नंबर 80, त्याचं पण पिटिशन दाखल केलं। मला जेव्हा पेपर काढता काढता समजलं का हे जे क्षेत्र आहे सर्वे नंबर 80 हे माझ्या गावची जमीन होती, ही माझ्या गाव वर्दळीची जमीन होती, सर्वे नंबर 79। हे देवस्थानने 2010 मध्ये परस्पर विक्री केलं। त्याची चॅरिटी कमिशनरकडून परवानगी घेतली 36(1) खाली। हे देवस्थानची जमीन आहे, प्रॉपर्टी कार्ड आमचं देवस्थानची जमीन आहे। त्याचं पिटिशन दाखल केलं सेक्शन 20 मध्ये। त्याचा निकाल दिलाय प्रांताने, आताच निकाल दिलेला आहे। त्या निकालाची तारीख सांगतो तुम्हाला। तो निकाल दिलाय 27/11/2025 ला। याच्यावरती हे देवस्थान मॅट मध्ये गेलंय, सॉरी महसूल मंत्र्याकडे गेलंय। हा विषय जो आहे हा माझ्या गाव वर्दळीची जमीन आहे। ही जवळजवळ 4 एकर जमीन आहे। म्हणजे गावचे याच्यामध्ये शासकीय इमारत, शासकीय इस्पितळ, दवाखाने, बाजारपेठ, पोलीस चौकी अशा इथं सुख सुविधा नगरपालिकेकडे राबवल्या जातील यासाठी मी भांडतोय आणि स्वतः खर्च करतोय। मी कोणाकडून 1 रुपया मागत नाहीये। बालाईचा विषय जो आहे तुम्ही स्वतः 20-22 लाख रुपये खर्च करून हा विषय मार्गी लावलेला आहे। आणि ते जे कोणाचं नाव घेताय ज्या प्रचारामध्ये बालाईचा विषय ते कोणी नाव घेताय का मी केलं, मला समोर बसून काउंटर करू, आपण प्रेसवाले बोलू, प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि समोर मला सांगा का तुम्ही चटकूर ओळीचा कागदाचा अर्ज तरी आहे का तुमच्याकडे? तलाट्यापासून तर महसूल मंत्र्यापर्यंत तुमच्याकडे एक अर्ज तरी आहेत का? देवस्थानच्या कामासाठी किंवा देवस्थानच्या विरोधात तुमच्या अर्ज तरी आहेत का? समोर बसून आपण काउंटर करू ना। तुम्ही जो माझा मुद्दा तुम्ही मी केलं, माझ्या आईलाच मी आई म्हणणार आहे, मी दुसऱ्याच्या आईला कसं आई म्हणणार आहे? जे मी काम केले ते मी सांगणार मीच केलंय आणि पुराव्यानिशी सांगतोय तुम्हाला। मला मतदारांना एवढंच आव्हान आहे का तुम्ही जो योग्यतेचा माणूस आहे, जे तुमच्यासाठी रात्रंदिवस भांडेल। मी तर सांगतो हा 7/12 जे देवस्थानचं नाव कामी केलंय हे 1972चं होतं, तर तुमच्या 7 पिढ्यांचं सोय करून ठेवली मी देवस्थानचं नाव कमी करून। त्याने आज विधगाव नगरपालिकेमध्ये हे इथं डेव्हलपमेंट जी होणार आहे हे नाव कमी झाल्यामुळेच होणार आहे। तुमच्या पोराबाळांची मी आज सोय करून ठेवलेली। माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे का तुम्ही योग्य तो माणूस निवडा। सांगणार याचे एक विचार 4 मशाल, तुम्ही 4ही मशालीला मतदान करा जेणेकरून तुम्हाला रात्रंदिवस काम येणारा माणूस आज तुम्हाला निवडून द्यायचा आहे। नमस्ते।